आज बोलूयात माइंडसेट बद्दल. तुम्ही कधी विचार केला आहेत का? दोन मुलं आहेत किंवा दोन स्टुडंट्स आहेत. सेम क्लासरूममध्ये बसतात, सेम टीचरकडून शिकतात, सेम सिलेबस शिकतात. सगळं काही सेम आहे, पण एक विद्यार्थी टॉपर बनतो आणि दुसरा स्ट्रगल करत राहतो. असं का असेल? सो इट्स नॉट अबाउट ऑलवेज अबाउट इंटेलिजन्स, बट इट्स अबाउट माइंडसेट. इंटेलिजन्सपेक्षा तुमचं माइंडसेट कसं आहे याच्यावरती तुमचं सक्सेस खूप जास्त डिपेंड करतं. म्हणजे कसं? समजा दोघांनाही गणित अवघड जातं, मॅथ्स डिफिकल्ट आहे. तर एक विद्यार्थी विचार करत राहतो, नो मॅथ्स इज व्हेरी डिफिकल्ट, आय कांट डू दिस. बट जो दुसरा आहे तो काय विचार करतो, ओके दिस इज डिफिकल्ट, पण मी पुन्हा प्रयत्न केला, मी अजून जास्त प्रयत्न केला तर हे मला समजून येईल, मला नक्की कळेल. तर अशा या माइंडसेटमुळं तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहतो आणि जे अवघड वाटणारं गणित आहे ते सुद्धा सोपं होऊन जातं. तर ज्यांचं पॉझिटिव्ह माइंडसेट आहे अशी मुलं काय करतात माहिती आहे? ती मुलं कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती भर देतात. ती मुलं चुका झाल्यानंतर सुद्धा हार न मानता पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहतात. तुमचा माइंडसेट कसा आहे? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? कमेंटमध्ये सांगा.